श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 6 दिवसांनी आदित्य मंगल राजयोग बनलेला आहे. त्यामुळे काही राशी आहेत त्यांचा त्या राशीत थोड्या दिवसात म्हणजे 6 दिवसांनी मालामाल होणार आहेत. 2024 लक्ष्मी कृपेने त्यांचं जीवन गोड होणार आहे. चला तर बघूया. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. ग्रह व नक्षत्रांचे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, आर्थिक व मानसिक शारीरिक स्थितीवर काही प्रभाव पडतच असतात. जेव्हा हेच ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हाच त्यांच्या गोचर कक्षेत येणाऱ्या अन्य ग्रहांच्या स्थितीनुसार काही वेळा शुभ अशुभ योग्य निर्माण होत असतात. येत्या 6 दिवसांनी असाच एक अत्यंत लाभदायक मंगलयोग तयार होत आहे. 2023च्या शेवटाकडे तयार होणारा हा राजयोग काही राशींच्या आयुष्याला कमालीचा वेग मिळवून देणार आहे, ज्यामुळे केवळ 2023चेच उर्वरित दिवस नव्हे तर 2024 या नववर्षातील सुरुवातीचे निदान पहिले 4 महिने तरी या राशी अत्यंत लाभदायक कालावधीचा अनुभव येणार आहे. या मंडळींना धनलाभसह प्रगतीच्या संधी चालून येणार आहेत. हा राजयोग नेमका कधी निर्माण होत आहे, त्याचा लाभ कधी होणार आहे हे आता आपण जाणून घेऊया. आदित्य मंगल राजयोग कधी सुरू होणार आहे? 28 डिसेंबरला सूर्य व मंगळ यांची युती होऊन आदित्य मंगल राजयोग निर्माण होणार आहे. सूर्यदेव अगोदरच राशी परिवर्तन करून धनु राशीत स्थिर झालेला आहे, तर मंगळ सुद्धा आपल्या परिक्रमेच्या कक्षेत आहे. सूर्य व मंगळ यांची युती होताच आदित्य मंगल राजयोग होणार आहे. याचा प्रभाव सर्वच राशींवर होणार असला तारू 3 अशा राशी आहेत त्यांना अधिक लाभ मिळणार आहे. चला तर बघूया कोणती रास आहे. पहिली रास आहे मेष रास. आदित्य राजयोग निर्माण झाल्याने पुढील कालावधीत मेष राशीसाठी अत्यंत शुभ आणि सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत हा राजयोग 7व्या स्थानी तयार होत आहे. त्यामुळे येत्या काळात करिअर किंवा थोडक्यात तुमच्या कर्मस्थानी प्रभावी दिसून येऊ शकतो. नोकरी बदलाचे संकेत आहेत. तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये रुची वाटू शकते. तुम्हाला पुढील वर्षात या वर्षातील काही मोडकळीस आलेल्या योजनांची उभारणी करता येईल. परदेश यात्रेसाठी योग्य आहे. 2024 तुम्हाला वैवाहिक सुख लाभू शकते. दुसरी रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या गोचर कुंडलीत 5व्या स्थानी आदित्य मंगल राजयोग निर्माण होत आहे. आपल्याला येत्या काळात संतती सुखाची प्राप्ती होऊ शकते. प्रेम संबंध पूर्णत्वास जाऊ शकतात. लग्नाचे योग नशिबात दिसून येत आहेत. जमिनीचे व्यवहार मार्गी लागू शकतात. व्यवसायातून धनप्राप्ती होऊ शकते. अध्यात्माची आवड वाढू शकते. आपल्याला होणारा लाभ ह्या आयुष्यातील एखाद्या नव्या पाहुण्यांच्या प्रवेशाने होऊ शकतो. तिसरी रास आहे धनुरास. आदित्य मंगल राजयोग हा धनुराशीसाठी परिणामकारक ठरू शकतो. हा राजयोग मुळातच आपल्या शरीरातून तयार होत असल्यामुळे येत्या काळात सर्व प्रभाव प्रथम हस्ते अनुभवता येतील. 2024च्या सुरुवातीला आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळू शकते. आपल्या मधुर वाणीने आपण अनेक कामांना मार्गी लावू शकता. आपल्याला करिअरच्या दृष्टीने सुद्धा येणारे वर्ष फायदेशीर ठरू शकते. जर आपण वेळीच योग्य तो बदल स्वीकारला तर प्रचंड धनलाभ होऊ शकतो. समाजातील मान सन्मान वाढीस लागू शकतो. आपल्यावर वारंवार कौतुकाचा वर्षाव सुद्धा होऊ शकतो. अशा ह्या 3 राशी आहेत त्यांच्यासाठी हा जो योग आहे तो अत्यंत शुभ मानलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.